नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण जी सिरीज स्टार्ट केलेली आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 PYQच्या तयारीतून सेल्फ अनालिसिस आणि रिव्हिजन. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंडियन पॉलिटी 2019 चे क्वेश्चन बघणार आहोत. तर या क्वेश्चन सिरीज मधून तुम्हाला जो तुमचा अपकमिंग पेपर आहे राज्यसेवेचा तो सोडवताना डेफिनेटली मदत होईल. तर आज आपण बघणार आहोत 2019 चा पेपर इंडियन पॉलिटी. पहिला क्वेश्चन बघूया आपण, जो 2019 ला विचारलेला आहे. क्वेश्चन काय विचारलाय बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. पहिलं सेंटेन्स तुम्हाला दिले, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. दुसरं सेंटेन्स आहे, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. तिसरं सेंटेन्स आहे, जेव्हा संविधान सभा विधिमंडळात संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली. आता जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात तेव्हा सुरुवातीला तुम्हाला क्वेश्चन मध्ये इम्पॉर्टंट काय आहे ते लक्षात घ्यायचं. तर याच्यामध्ये तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मेन पॉइंट दिसतोय, बरोबर. तर भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये काय बदल झालाय ते तुम्हाला विचारले. जेव्हा तुम्ही इंडियन पॉलिटीचे क्वेश्चन वाचत असता तेव्हा क्वेश्चन केअरफुली वाचा. जर क्वेश्चन केअरफुली नाही वाचले तर आपल्याला इथं उत्तर माहित असून सुद्धा आपली उत्तरं चुकू शकतात. तर इथं बघा, तुम्हाला 2 मार्काला 4 पॉइंट विचारलेले आहेत. सार्वभौम संस्था बनली का नाही हे आपल्याला माहित पाहिजे. पहिली संसद होती का नाही ते पण आपल्याला माहित पाहिजे. राजेंद्र प्रसाद होते का इतर आणखी कोण होते ते पण आपल्याला माहित पाहिजे. आणि 389 आणि 299, तर असे पॉइंट आपल्याला जर कळले की बाबा एरर डिटेक्ट आपल्याला इथं करायचे, तर बाकीचा जो भाग आहे तो आपला गौण राहतो. तुम्हाला फक्त याच्यामध्ये शोधायचं आहे. ओके, तर याचं उत्तर आहे पहिलं सेंटेन्स बघा, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे काय बदल झाला, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. संविधान सभा स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली, बरोबर. हे 2 सेंटेन्स तुम्हाला मिळाले. तर जेव्हा तुम्हाला पहिलं सेंटेन्स बरोबर आहे हे कळतं तेव्हा तुमचा हा ऑप्शन आपोआप इलिमिनेट होतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही उत्तर सॉल्व्ह कराल, पहिल्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की हे सेंटेन्स चुकीचं आहे का बरोबर आहे, त्याच्यानंतर तुम्ही खाली ऑप्शन कडे या, तिथून काही ऑप्शन इलिमिनेट होत आहेत का बघा, म्हणजे तुमचं थोडंसं बर्डन कमी होईल. सेकंड सेंटेन्स पण बरोबर आहे तर तुमचा हा ऑप्शन इलिमिनेट होतो, बरोबर. आता या 2 ऑप्शन मध्ये तुमचं कन्फ्युजन राहतं 50-50%, म्हणजे तुम्हाला तिसरं आणि चौथं सेंटेन्स माहीतच पाहिजे. ओके, क्लिअर. तर जेव्हा संविधान सभा विधिमंडळात संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद होते का, नाही. तर हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट आहे चुकीचा. ठीक आहे. ओके, चौथं सेंटेन्स बरोबर आहे का, चौथं सेंटेन्स बरोबर आहे. 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली, म्हणजे आपलं उत्तर काय मिळालं, क. तर इंडियन पॉलिटी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये वाचावंच लागतं. 2 मार्कासाठी तुम्हाला एवढे सगळे पॉइंट्स विचारले जातात. फक्त क्वेश्चन केअरफुली वाचण्यावर लक्ष द्या. आता जे आपलं पेपर अनालिसिस बुक आहे, ज्याच्यामधून आपण पेपर अनालिसिस घेतोय, केसागर पब्लिकेशन, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरण आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला या कंटेंट वरून नेक्स्ट एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला तर तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. तर घटना समितीचं कामकाज बघा, 9 डिसेंबर 1946 ही डेट आयोग नेहमी फोकस करते, लक्षात घ्या. ठिकाण पण तुम्हाला माहित पाहिजे, दिल्ली घटना समितीचं पहिलं अधिवेशन, हे सगळे पॉइंट्स आपल्याला माहित पाहिजेत. आता या समितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक नेत्यांचा समावेश होता. तुम्हाला घटना समितीमधले सगळे नेते सुद्धा माहित पाहिजेत. काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू, तुम्हाला काँग्रेसचे किती पर्सन होते, अपक्ष किती होते, महिला किती होत्या, असे पण क्वेश्चन लोकसेवा आयोगाने विचारलेले आहेत. तर काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, खान अब्दुल गफ्फार खान, मौलाना अबुल कलाम आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, पंडित गोविंद वल्लभ पंत, बीजी खेर, असफ अली कन्हैयालाल मुंशी, रफी अहमद किडवाई, टीटी कृष्णम्माचारी, जेबी कृपलानी,
पुरुषोत्तम दास टंडन, मुस्लिम लीगचे, याला स्टार करा, लीगचे लियाकत अली खान होते, जाफरुल्ला खान होते, सर फिरोज खान नून होते आणि सुरावर्दी होते. आपल्याला काय वाटतं की बाबा मुस्लिम लीगचे पर्सन याच्यामध्ये नसतील, तर मुस्लिम लीगचे जवळजवळ 4 पर्सन तुम्हाला घटना समितीमध्ये दिसून येतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही म्हणाल की मॅडम एवढी सगळी नावं लक्षात ठेवावी लागतात का? ऑब्विसली ठेवावी लागतात. राधाकृष्णन, गोपाळस्वामी अय्यंगर, डॉक्टर B.R. आंबेडकर साहेब, M.R. जयकर, हृदयनाथ कुंजरू, के.टी. शहा, मिनू मसानी. अपक्ष किती होते बघा, याच्यावरती पण तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे की अपक्ष 7 पर्सन घटना समितीमध्ये होते का? तर हे कंटेंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला स्पष्टीकरण म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे. बघा, सेकंड पॉइंट तुम्हाला काय दिलेलं आहे? आपला फर्स्ट पॉइंट आपण स्पष्टीकरण केला. सेकंड पॉइंट बघा, मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी पुढे करून घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार घातला. हा पॉइंट आपल्याला माहित पाहिजे की मुस्लिम लीगनं काय केलं होतं, स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती आणि घटना समितीवर बहिष्कार घातला होता. म्हणून अधिवेशनाला फक्त 211 सदस्य उपस्थित होतं. जसं तुम्हाला या क्वेश्चन मध्ये संविधान सभेची सदस्य संख्या 389 वरून 299 झाली असा पॉइंट एक्झाम मध्ये विचारलाय, तर पुढे जाऊन तुम्हाला लीगचे 211 सदस्य उपस्थित होते का, मग 211 का होते, बाकीच्या सदस्यांनी बहिष्कार घातला का, असे पॉइंट्स तुम्हाला एक्झाम मध्ये दिसू शकतात. तिसरा पॉइंट बघा, फ्रान्समध्ये प्रचलित असलेल्या प्रथेचं अनुकरण करून वयोवृद्ध नेते सच्चिदानंद सिन्हा यांची घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. याच्यावरती पण आयोगाने भरपूर वेळा क्वेश्चन विचारलेला आहे की घटना समितीचे परमनंट अध्यक्ष कोण होते, हंगामी अध्यक्ष कोण होते. पण तुम्हाला इथं सच्चिदानंद सिन्हा यांचीच घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड का केली किंवा कोणत्या बेसिसवरती केली हे माहित पाहिजे की फ्रान्समध्ये अशी पद्धत होती की बाबा वयोवृद्ध जे नेते आहेत ना त्यांची निवड करण्यात यावी. ओके, क्लिअर. चौथा पॉइंट बघा, 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून तर H.C. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या पण पॉइंट वरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय. घटना समितीचे सल्लागार B.N. राव. तेच कंटेंट आयोग तुम्हाला विचारतं, फक्त आपण परफेक्शन आणि रिव्हिजन करायला कमी पडतो. 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला उद्दिष्टांचा ठराव आणि या ठरावाद्वारे भारतीय घटनेची मूलभूत तत्वे आणि भारतीय घटनेची संरचना यांचं दिग्दर्शन केलं गेलं. तर आपल्याला उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला, कोणी मांडला आणि याच्यामधून काय प्रतीत होतं हे पण विचारलं जातं. आता तुम्हाला जो चौथा पॉइंट आयोगाने विचारलाय ना की सुरुवातीला संस्थानांचे प्रतिनिधी घटना समितीपासून अलप्त होते, बरोबर, ते घटना समितीमध्ये इन्व्हॉल्व झाले नाहीत. देशाची फाळणी प्रस्तावित करणारी 3 जून 1947 ची माउंटबॅटन योजना मान्य केली गेल्यानंतर बहुतेक सर्व संस्थानांचे प्रतिनिधी घटना समितीमध्ये सहभागी झाले. तर हा पॉइंट आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की सुरुवातीला संस्थानांचे प्रतिनिधी का अलिप्त राहिले होते, रिझन आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर का समाविष्ट झाले आणि कोणत्या घटनेनंतर समाविष्ट झाले, बरोबर, माउंटबॅटन योजनेनंतर समाविष्ट झाले. कारण का माउंटबॅटन योजना देशाची फाळणी प्रस्तावित करणारी योजना होती. ओके, आणि मुस्लिम लीगच्या भारतीय प्रदेशातील प्रतिनिधींनी ही घटना समितीत प्रवेश केला, कारण का त्यांची ही जी डिमांड होती ही डिमांड माउंटबॅटन योजनेमध्ये कंप्लीट होत होती. ओके, तर सगळे पॉइंट आपल्या एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहेत. 8वा पॉइंट बघा, सन 1947च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार जे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले, घटना समितीला एक सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. आतापर्यंत आपण जे एक्सप्लेनेशन बघितलंय ती झाली आपली टाइमलाईन. लक्षात आलं तुमच्या? 9 डिसेंबर 1946 पासून आपण कुठपर्यंत पोहोचलो, आपण 1947च्या कायद्यापर्यंत पोहोचलो. मध्ये आपण माउंटबॅटन योजना पण बघितली. तर असा जर तुमचा अभ्यास असेल एका सिक्वेन्सने किंवा टाइमलाईन प्रमाणे, तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही.
आपण काय करतो, मधलं मधलं कंटेंट वाचतो, त्याच्यामुळे आपल्याला हे माहीतच होत नाही की बाबा 1947च्या कायद्यानुसार घटना समितीला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. आता सार्वभौम दर्जा प्राप्त होणं म्हणजे काय, की त्यांच्या मर्जीनुसार त्यांना हवी तशी घटना तयार करू शकणार होते, बरोबर. ब्रिटिश संसदेचा त्यांच्यावरती काही फोर्स असेल का, नाही. ब्रिटिश संसदेने भारतासाठी संमत केलेला कोणताही कायदा रद्द करण्यास किंवा त्यांच्या कोणत्याही कायद्यामध्ये सुधारणा किंवा बदल घडवून आणण्यास घटना समिती आता सक्षम होती, म्हणजेच तिला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला होता. ठीक आहे. 1947च्या भारताच्या स्वातंत्र्य कायद्यानुसार भारताच्या घटना समितीसच, इथं च लागलेला आहे, आता भारताच्या विधिमंडळाचाही दर्जा प्राप्त झाला. ओके, क्लिअर. म्हणजे काय, तर ही घटना समिती एकाच वेळी, घटना समिती या नात्याने भारताची राज्यघटना पण तयार करणार होती आणि भारताचे विधिमंडळ या नात्याने देशासाठी अन्य कायदे सुद्धा संमत करू शकणार होती. तर आतापर्यंत जे आपण एक्सप्लेनेशन बघितलं, तर डायरेक्ट तुम्हाला हे पॉइंट न देता पुस्तकामध्ये तुम्हाला प्रॉपर एका टाइमलाईनने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, जेणेकरून या कंटेंट वरून जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. आता याच्या नंतर काय घडलं बघा. आता आपण येतोय 1949 पर्यंत. ही जी समिती होती, कोणती समिती, घटना समिती, तिलाच आपण संविधान सभा सुद्धा म्हणतो, आयोग अल्टरनेट नावं वापरतं. तर ही समिती वा प्रतिनिधी मंडळ जेव्हा घटना समिती म्हणून कार्य करीत असे, बघा हाच पॉइंट आयोगाने तुम्हाला विचारलाय, तर तुम्ही जेव्हा पुस्तक वाचत असाल तेव्हा घटना समितीला अंडरलाईन करून ठेवा. घटना समिती म्हणून कार्य करत होती तेव्हा राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. विधिमंडळ म्हणून कार्य करत होती तेव्हा गणेश वासुदेव मावळणकर तिचे सभापती असत. हे आपल्याला माहित पाहिजे, बरोबर. याच्यावरतीच आयोगाने क्वेश्चन विचारला. अशा रीतीने जी दोन कामं होती समितीची, राज्यघटना तयार होऊन ती स्वीकृत आणि संमत केली जाईपर्यंत, म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत घटना समिती आणि विधिमंडळ दुहेरी नात्याने आपलं काम पार पाडलं. ओके, क्लिअर. हा पॉइंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत 19ला जो पॉइंट तुम्हाला विचारलेला नाहीये की दुहेरी नात्यानं कार्य कधीपर्यंत पार पाडलं, तर 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत. आता दरम्यानच्या काळात काय झालं, देशाची फाळणी झाली, जसं आपण माउंट बॅटन योजना बघितली होती. फाळणी होऊन पूर्व बंगाल, पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, आसाममधील सिलेट जिल्हा पाकिस्तानात गेला, बरोबर. आता हा सगळा भाग पाकिस्तानमध्ये गेला म्हणजे तिथले जे प्रतिनिधी होते की नाही, त्यांचं प्रतिनिधित्व आपोआपच संपुष्टात येईल, बरोबर. आणि म्हणून 389 वरून 299 पर्यंत ही जी प्रतिनिधींची संख्या आहे ती कमी झाली. मग आता तुमच्या लक्षात आला असेल की हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन अनालिसिस करताना तुम्हाला डायरेक्ट भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 बघून चालेल का, नाही चालणार. तुम्हाला आधी 1946 पहिलं अधिवेशन बघावं लागेल, त्याच्यानंतर त्यांचे मेंबर्स बघावे लागतील, त्याच्यानंतर आपल्याला घटना समितीचे सल्लागार बघावे लागतील, 1946 मध्ये उद्दिष्टांचा ठराव आपल्याला बघावा लागेल, त्याच्यानंतर माउंट बॅटन योजना आपल्याला बघावी लागेल, माउंट बॅटन योजनेनंतर आपल्याला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला ते पाहावं लागेल, आणि नंतर आपल्याला 1949 कडे आल्यानंतर कळेल की बाबा फाळणी होऊन जो भाग पाकिस्तानमध्ये गेला त्याच्यामुळं ही जी 389 सदस्य संख्या होती ना, ती आपोआप 299 पर्यंत कमी झाली. ओके, क्लिअर. तर हे झालं तुमच्या क्वेश्चनचं एक प्रॉपर अनालिसिस, ज्याच्यावरून तुमचे सगळे पॉइंट्स क्लिअर होतात. शेवटचा पॉइंट बघा. 26 नोव्हेंबर 1949 घटनेचा मसुदा जेव्हा भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकृत किंवा संमत केला, इथं तुम्हाला हा पण पॉइंट इम्पॉर्टंट आहे की कोणी स्वीकृत केला, कोणी संमत केला, कोणासाठी केला. तर त्या दिवशी उपस्थित असलेल्या किती सदस्य उपस्थित होते त्या दिवशी, 284. तर या सदस्यांनी भारतीय जनतेच्या वतीने, कोणाच्या वतीने, असे शब्द आयोग तुम्हाला कायम विचारतं, भारतीय जनतेच्या वतीने त्याच्यावरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. तर 389 वरून 299, आणि जेव्हा सिग्नेचर करायच्या होत्या तेव्हा किती सदस्य होते, 284. तर हे सगळं प्रॉपर आणि काय म्हणतात त्यांना,
की बाबा एकदम चांगलं कंटेंट ज्याच्यावरून तुमचा प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो, हे कंटेंट तुम्हाला मिळतं राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2, भारतीय राज्यघटना आणि राजकारण, केसागर पब्लिकेशन, 6वी आवृत्ती, पृष्ठ क्रमांक 14 आणि 15. ओके, डन. हा झाला आपला पहिला क्वेश्चन. आय होप तुम्हाला इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. पुढचा क्वेश्चन बघा, 2 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. सन 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे. जेव्हा तुम्हाला असं लिहून दिलेलं असेल तेव्हा तुम्ही वरती क्वेश्चन पेपर मध्ये डायरेक्ट 44 असा आकडा टाकायचा, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. तर अधिनियमाद्वारे तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात तरतुदी विचारलेल्या आहेत. ठीक आहे, विचारलेले आहेत म्हणजे कोणती तरतूद केलेली नाही असं म्हटलंय. हा पण पॉइंट इम्पॉर्टंट आहे. आपण काय करतो, आपल्याला सवय असते पॉझिटिव्ह उत्तर द्यायची, बरोबर. पण इथे तुम्हाला काय म्हटलंय की 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे कोणत्या तरतुदी राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात केलेल्या नाहीत. ओके, पहिला पॉइंट बघा, कॅबिनेटच्या लेखी शिफारसीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. शेवटचा शब्द बघा, अंतर्गत अशांतता या ऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग करण्यात आला. अनुच्छेद 19 खाली 6 मूलभूत अधिकार, इथं केवळ शब्द आलाय, इम्पॉर्टंट आहे. युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील. सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. आणि चौथी तरतूद इथं दिली आहे तुम्हाला, जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणं आवश्यक आहे. तर ही तरतूद, चौथी तरतूद आपल्याला 44व्या घटना दुरुस्तीमध्ये दिसून येत नाही. बाकीच्या ज्या वरच्या 3 तरतुदी आहेत त्या दिसून येतात. कोणती तरतूद, कॅबिनेटच्या लेखी शिफारसीशिवाय राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकत नाही. अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र बंडाळी, आता इथं तर बरोबर दिलंय पण तुम्हाला कधी कधी उलट पण देऊ शकतात. उलट म्हणजे कसं, सशस्त्र बंडाळीच्या ऐवजी अंतर्गत अशांतता, आपण घाईघाईमध्ये चुकतो पण. आणि तिसरं सेंटेन्स की आर्टिकल 19 किती हक्क आहेत, 6 मूलभूत हक्क आहेत, बरोबर. त्याच्यामध्येच आपण माहितीचा हक्क सुद्धा इन्क्लूड करतो. तर हे जे 6 मूलभूत हक्क आहेत ना, हे 6 मूलभूत हक्क केवळ युद्ध किंवा परकीय आक्रमण जर झालं तरच निलंबित करता येतात. जर सशस्त्र बंडाळीमुळे तुम्ही आणीबाणी घोषित केली आहे तर निलंबित करता येतात का, येत नाही. इथं पण तुम्हाला उलट देऊ शकतात. ओके, क्लिअर. तर हा झाला क्वेश्चन आपला 44व्या घटना दुरुस्तीवरती. तर लक्षात ठेवा, 42वी घटना दुरुस्ती 44व्या घटना दुरुस्तीवरती क्वेश्चन असतोच असतो. आणि हे सगळं फोकस आपल्याला माहित असून सुद्धा आपली उत्तरं चुकतात. कारण का, आपण कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी कमी ठेवतो. आता स्पष्टीकरण बघा, स्पष्टीकरणावरून तुम्हाला चांगलं समजेल की 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978, तर 42व्या घटना दुरुस्तीमधील वादग्रस्त भाग दूर करणं हा उद्देश होता या 44व्या घटना दुरुस्तीचा. म्हणजे आपण जेव्हा 42वी घटना दुरुस्ती अभ्यासतो त्याच्यासोबतच आपण 44 पण अभ्यासतो. कारण का, याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी इथं दूर झाल्या, म्हणजे करेक्शन करण्यात आले. म्हणजे 43व्या घटना दुरुस्तीनं अपुरं ठेवलेलं कार्य, असं नाही की 42 नंतर 43वी घटना दुरुस्ती घडली नाही, पण तिथं काही गोष्टी पूर्णत्वास गेल्या नाहीत, बरोबर. तर त्या पूर्ण करण्यासाठी 44वी घटना दुरुस्ती केली. आपल्याला हे पण माहित पाहिजे, 42व्या घटना दुरुस्तीनंतर 43वी घटना दुरुस्ती झाली होती, पण नंतर 44वी घटना दुरुस्तीच इतकी इम्पॉर्टंट का ठरली. ओके, क्लिअर. तर आता पहिला पॉइंट बघा की 44व्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेत काय बदल केले होते. पण आपल्याला काय विचारले, आपल्याला आणीबाणी विषयक बदल विचारले. तुम्हाला तर 44वी घटना दुरुस्ती पूर्णच करायची आहे, पण 19ला आयोगाने काय विचारलं, 44वी घटना दुरुस्ती विचारली पण त्याच्यामधल्या स्पेसिफिक तुम्हाला आणीबाणीच्या तरतुदी विचारल्या, बरोबर. तर कलम 74 या कलमामध्ये थोडी सुधारणा करण्यात आली. म्हणजे तुम्हाला इथं पुढे जाऊन असा पण क्वेश्चन येऊ शकतो की
कलम 74 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीने चेंजेस झालेले आहेत का, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आता कलम 74 काय हे जर आपल्याला माहित नसेल तर आपल्याला कळणारच नाही की बाबा 74 मध्ये सुधारणा केली आहे का नाही केली. 74 काय आहे जे आपल्याला एक्झाम मध्ये विचारले, मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल अशी तरतूद 42व्या घटना दुरुस्तीनं केली होती. बरोबर. कोणत्या घटना दुरुस्तीनं? 42व्या घटना दुरुस्तीनं. त्यात बदल करून राष्ट्रपती त्या सल्ल्यासंबंधी फेरविचार करण्यास एक वेळा मंत्रिमंडळात सांगू शकतो. म्हणजे 42वी घटना दुरुस्ती काय सांगते की बाबा मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक. ठीक आहे. ओके. म्हणजे इथं राष्ट्रपतींना काही चान्सच नाहीये. त्याच्यामध्ये बदल झाला. काय बदल झाला? ठीक आहे, मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक आहे, पण एकदा राष्ट्रपती याच्यावरती विचार करायला सांगू शकतात. कोणाला? मंत्रिमंडळाला. बरोबर. फक्त एक वेळा. पण आता इथं पण काय केलं बघा, असा फेरविचार मंत्रिमंडळाने केला आणि मंत्रिमंडळानं पुन्हा राष्ट्रपतींना सल्ला दिला, तर नंतर मात्र जो सल्ला राष्ट्रपतींना दिलाय तो सल्ला त्यांच्यावरती बंधनकारकच राहील अशी व्यवस्था करण्यात आली. म्हणजे थोडक्यात इथं अधिकार दिलाय एक वेळा विचार करण्याचा, पण त्याचा फायदा काही दिसतो का? नाही. कारण मंत्रिमंडळाने पुन्हा तोच सल्ला रिपीट त्यांच्याकडे पाठवला तर त्यांना तो सल्ला ऐकावाच लागतो. बरोबर. तर हे आहे कलम 74. 44व्या घटना दुरुस्तीनं दुरुस्त झालेलं. ठीक आहे. आणीबाणी संबंधीच्या तरतुदी ज्या तुम्हाला आता या 2019च्या एक्झाम मध्ये विचारले, तर या घटना दुरुस्तीने घटनेतील आणीबाणी विषयक तरतुदीमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले. भविष्य काळात या तरतुदीचा, आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे चेंजेस का केले? भविष्य काळामध्ये कार्यकारी मंडळाने आपल्या फायद्यासाठी गैरवापर करू नये. सिंपल आहे की बाबा गैरवापर नाही झाला पाहिजे, हा मुख्य उद्देश होता. तुम्हाला मुख्य उद्देश तर विचारणार नाही. हा पॉइंट तुम्हाला आयोगाने विचारलाय. अंतर्गत अशांतता याच्या ऐवजी सशस्त्र उठाव असा बदल करण्यात आला. युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र उठाव याच्यामुळे भारताची किंवा भारताच्या एखाद्या भागाची सुरक्षितता धोक्यात आली तरच 352व्या कलमान्वये आणीबाणीची घोषणा करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण एक्झाम मध्ये अंतर्गत अशांतता, सशस्त्र उठाव आणि हे सगळं तुम्हाला विचारलं, पण कलम 352चा उल्लेख क्वेश्चन मध्ये नाहीये. पण तुम्हाला पुढे जाऊन उलट पण विचारू शकतात. पुन्हा तुम्हाला कलम 352 सुद्धा विचारू शकतात. ओके, क्लिअर? घटनेच्या 352 अन्वये आणीबाणीची घोषणा करावयाची असल्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने काय केलं पाहिजे? सल्ला लिखित स्वरूपात दिला पाहिजे. ओके, हे पण आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं. 352 आणीबाणीची घोषणा करायची आहे, लिखित सल्ला आवश्यक आहे. राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर करण्याविषयी केलेल्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी किती महिन्यामध्ये? 1 महिन्याच्या आत. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. मान्यता दिली पाहिजे. आता मान्यता दिली पाहिजे दोन्ही सभागृहांनी, पण ही मान्यता दोन्ही सभागृहांनी प्रत्येक सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त. इथं पण क्वेश्चन असतो, म्हणजे एरर टाकले जातात. आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3, इथं तुम्हाला 3/3 देतात, चेंज करू शकतात. म्हणजे इथं पण तुम्हाला एरर टाकला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि संसदेच्या मान्यतेनंतर आणीबाणीच्या परिस्थितीचा कालावधी किती महिने याच्यावरती पण क्वेश्चन विचारलाय. 6 महिने, 1 वर्ष. बरोबर. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी, प्रत्येक 6 महिन्यांनी, इथं देतात प्रत्येक 1 वर्षांनी. एवढं चेंज करता आयोग काहीच करत नाही, तुम्हाला फक्त एरर डिटेक्ट करायचे असतात. संसद त्याच्यामध्ये कालावधीत वाढ करू शकते. ओके, त्याच्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वाढीला मान्यता देणं आवश्यक आहे. म्हणजे करू शकते 6 महिने वाढ, पण याच्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता गरजेची असते. ओके, क्लिअर? तर हे जे काही तरतुदी आहेत याच तरतुदी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेल्या आहेत. चौथी तरतूद 44व्या घटना दुरुस्तीमध्ये नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आणीबाणीच्या परिस्थिती संबंधी या घटना दुरुस्तीने आणखी एक महत्वपूर्ण तरतूद केली. काय तरतूद केली बघा? आणीबाणीची परिस्थिती संपुष्टात आणण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. आहे का हे क्वेश्चन मध्ये? नाहीये, म्हणून चौथं सेंटेन्स चुकीचं आहे.
की आणीबाणीची परिस्थिती संपुष्टात आणायची, त्याच्या संबंधित चर्चा करायची, तर याच्यासाठी काय करावं लागतं? याच्यासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं लागतं, बरोबर? आणि अशी मागणी लोकसभेच्या 1 इतक्या सभासदांनी केली तर त्याबाबतची सूचना मिळाल्यापासून राष्ट्रपती किंवा लोकसभेचे सभापती यांना 14 दिवसाच्या आत अधिवेशन बोलवावे लागते. अच्छा, ठीक आहे की लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं लागतं, पण याची मागणी करण्यासाठी सुद्धा कंडिशन आहे. कोणती कंडिशन? लोकसभेच्या 1 सभासदांनी मागणी केली पाहिजे, बरोबर? 2-3 सभासद करतायत तर होईल का? नाही होणार. मग आता 1 सभासदांनी मागणी केली, मग मागणीची सूचना केली, मग ही सूचना 14 दिवसाच्या आत, म्हणजे सूचना मिळाल्यानंतर 14 दिवसाच्या आत राष्ट्रपती किंवा लोकसभेच्या सभापतींना काय करावं लागतं? अधिवेशन बोलवावं लागतं. ओके, क्लिअर? मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे की विरोध करणारा ठराव राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणं आवश्यक आहे. तर असं आहे का? बघूया आपण. बघा, आता इथं दिले की या अधिवेशनाने लोकसभेने उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सभासदाच्या बहुमताने आणीबाणी परिस्थिती चालू ठेवण्यास नकार दिला तर ही परिस्थिती संपुष्टात आणली जाईल. तर आपल्याला चुकीचं दिले सेंटेन्स त्या क्वेश्चन मध्ये, बरोबर? तर काय आहे की परिस्थिती संपुष्टात कधी आणली जाते? जर लोकसभेने उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सभासदाच्या बहुमताने आणीबाणीची परिस्थिती चालू ठेवण्यास नकार दिला. राष्ट्रपतींचा काही रोल आहे का इथं? नाही. ओके, क्लिअर? 44व्या घटनादुरुस्तीने घटनेच्या 356व्या कलमात सुद्धा काही बदल घडवून आणले. तर लक्षात घ्या, 44व्या घटनादुरुस्तीनं 352 मध्ये पण चेंजेस झालेत, 356 मध्ये पण चेंजेस झालेत. पुढे जाऊन जर तुम्हाला आर्टिकल्स विचारले तर तुम्हाला आर्टिकल सुद्धा माहित पाहिजे. ओके, त्याच्यानुसार राष्ट्रपतींनी ज्या कारणासाठी आणीबाणी घोषित केलेली आहे ती कारण अस्तित्वात आहेत का नाहीत हे तपासून पाहण्याचा अधिकार कोणाचा आहे? संसदेचा असेल का? नाही, न्यायालयाचा. आयोग तुम्हाला संसद देतं, तर न्यायालयाचा अधिकार मान्य करण्यात आलाय. ठीक आहे. दुसऱ्या शब्दात काय सांगायचं की राष्ट्रपतींनी 356व्या कलमा अन्वये आणीबाणीच्या परिस्थिती घोषणा केली असेल तर त्या घोषणेला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं आणि अशीच वाक्यरचना आपल्याला एक्झाम मध्ये वापरली जाते. जसं तुम्ही 2020चा पेपर बघितला, 2020चा कंबाईनचा पेपर बघितला, तिथं तुम्हाला थोडीशी अशी वाक्यरचना दिसून आलेली आहे. ओके, क्लिअर? तर हे जे सगळं कंटेंट आहे, हे सगळं कंटेंट आपल्याला के सागर पब्लिकेशनच्या बुकमध्ये मिळून जातं.